नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 419वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली आहे, आपल्यातले दोष कुणाला सांगणं चुकीचंच असतं. कारण अनोळखी लोकांना ते सांगितले तर त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो आणि ओळखीच्या लोकांना दोष ठाऊकच असल्यामुळे काहीच फरक पडणार नसतो. दुसरी कविता आहे, जगात ज्ञान व प्रकाश वाढवायचा असला तर 2 पद्धतींचा वापर करायचा असतो. स्वतः प्रकाशमान किंवा ज्ञानी व्हायचं असतं किंवा आरसा होऊन इतरांचा प्रकाश परावर्तित करायचा असतो. इतरांकडून ज्ञान घेऊन ते आणखी 4 लोकांना द्यायचं असतं. तिसरी कविता आहे, चौपाई क्रमांक 34. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. तुमचे जे लोक भजन करतात त्यांना श्रीरामाचे दर्शन होते आणि त्यांचे जन्मजन्मांतरीचे दुःख पण दूर होते. हनुमानाच्या भजनाने राम प्राप्त होतो, जन्म जन्मांतरीचे दुःख आपण सहज विसरतो. अयोध्येत होता हनुमान पण पूर्ण स्वतंत्र होता, सर्व नागरिकांचा विश्वास तो कमावून होता. राम सर्वात आवडता हनुमानाचा नंबर 2रा होता. रामाच्या कुटुंबासारखा सर्वांना वाटत होता. सीतेपाशी असला तरी वावगे वाटत नव्हते, तो रामाचा पुत्र होता सर्वांना वाटत होते. राम सीता यांचे प्रेम हनुमानाने बघितले होते, पण इतके प्रेम कशामुळे त्यालाही समजले नव्हते. नक्कीच असे काही होते जे प्रेमाचे कारण होते. ते कारण ही हनुमानाला जाणायाचे होते. म्हणून सीतेवर सतत लक्ष हनुमानाचे होते. इतक्या प्रेमाचे कारण त्याला जाणून घ्यायचे होते. हनुमान आता वेगळा सीतेला वाटत होते, पण त्याला सरळ विचारणे ठीक वाटत नव्हते. रामाला आवडेल असे हनुमान करीत होता, पण इतरांसारखे काहीही तो करत नव्हता. एकदा हर्षापुढे सीतेने बसायचे ठरविले. साज शृंगार करून तिने सुंदर दिसण्याचे ठरविले. हनुमानाने बघितले पण काही नाही समजले. भाल प्रदेशी अनभांगात कुंकू लावायचे ठरवले. हे सर्व हनुमानाला वेगळे वाटले. त्याने सरळ जाऊन तिला विचारायचे ठरविले. याला कसे समजवावे सीतेला नाही कळले. विवाहानंतर जे करतात ते समजवायचे ना कळले. हनुमान तर अजूनही ब्रह्मचारी होता. कुंकवाचा अर्थ त्याला समजवायचा होता. कुंकवामुळेच रामाचे प्रेम तिच्यावर होते.
याहून अधिक काय सांगावे तिला न सुचले होते. धावत धावत मग हनुमान दुकानात गेला आणि त्याला कुंकू दे मजला म्हणला. छोट्या डबीमध्ये कुंकू ठेवले होते. जास्त हवे तर 4 डब्या घेऊन जा म्हटले होते. 4 डब्या कुणाही स्त्रीला कितीतरी पुरते. 3 वेळा लावले तरी 6 महिने पुरते. हनुमानाने दुकानातले कुंकू मागितले होते. मग दुकानदाराने त्याला पोते भरून दिले होते. रस्त्यामध्ये हनुमानाने सारे कुंकू पोतून टाकले आणि मजा बघण्यासाठी गर्दीला निमंत्रण दिले. मग हनुमान स्वतः रस्त्यावर झोपला आणि मग तो सारा कुंकवाने रंगून गेला. लोक म्हणू लागले, इतका लाल वानर ना पाहिला. पण हनुमान तसाच मग रामा दरबारी गेला. महत्त्वपूर्ण काही चर्चा तिथे चालली होती. त्याला बघून सारी जनता हसत सुटली होती. रामाने बघितले की लाल वानर आला होता. रामाकडे बघून तो हात जोडून उभा होता. त्याला बघून रामालाही हसू आवरले नाही. हसताना पाहून कोणाचे हसू थांबले नाही. राम हसला तर हनुमानाला बरे वाटले होते. अखेर रामाने विचारले काय घडले होते. हनुमानाने त्याचे कारण सरळ सांगितले. सीतेच्या एवढे रामाचे प्रेम त्यालाही हवे म्हटले. छोटासा लाल ठिपका रामाला खुश ठेवित होता. पूर्ण लाल झाल्यावर जास्ती प्रेम अपेक्षित होता. ह्यासाठी रामाने त्याला आशीर्वाद दिला. लाल भाळी लावून पुण्यासाठी नमन हनुमाना करा म्हणाला. हनुमानाच्या भजनाने सारे दुःख संपून जाते आणि शेवटी रामाचे दर्शन होऊन जाते. कुठेही अन कधीही हनुमानाला नमन करावे. भगवंताला मोजू द्यावे आणि वर्पण देऊ द्यावे.